लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू राघवला सांगते की माझ्याकडे एक सोल्युशन आहे। त्यावरती राघव विचारतो की कोणतं? तर मधू सांगते की शकुंतलाजी। त्यावरती आता राघव खूप चिडतो आणि तो मधूला सांगतो की मधू, हे बघ, आपल्या घरच्या प्रॉब्लेममध्ये बाहेरच्या लोकांना इन्व्हॉल्व करायचं नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तुला हेही माहिती आहे की ती बाई कशी आहे ते। त्यावरती आता राघवला मधू पट्टी पडवते। ती म्हणते की मला माहिती आहे राघव, परंतु शकुंतलाजीच आहेत जे आपल्या प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सॉल्व्ह करतील। मधू आता राघवला तिचं म्हणणं ऐकण्यासाठी भरीस पाडत असते। ती म्हणते की अरे, शकुंतलाजीच आहेत जी त्या पिंकीला धडा शिकवू शकतात। तू बघ ना, त्या दोघी तोडीस तोड आहेत आणि मुळात जर मी त्यांना फोन केला तर त्यांची माणसं आपल्याला कृष्णाला शोधायला मदत करतील। राघवला तर काही मधूचं म्हणणं पटलेलं नसतं, परंतु त्या दोघांमधलं सगळं बोलणं पिंकीने ऐकलेलं असतं। तर ती पिंकी आता पुढे येते आणि मधूला विचारते की काय वकिलीबाई, मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन करतेस? पिंकी मधूला सांगते की मला ना तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे असं वाटलं नव्हता। तर पिंकी खुर्चीत बसते आणि मधूला तोऱ्याने सांगते की लाव, तुला कोणाला फोन करायचा आहे त्याला कर। राघव पिंकीला म्हणतो की हे बघा, हा आमच्या फॅमिलीचा पर्सनल मॅटर आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्यांमध्ये इंटरफेअर नका करू। तेव्हा आता पिंकी सुद्धा आता कमी नसते, ती राघवला उत्तर देते। ती सांगते की ओ न झालेले भाऊजी, आता जर 7 दिवसात जर तुमचं कृष्णाशी लग्न नाही झालं, माझ्या धनीचा शोध नाही लागला, तर मग ते मॅटर तुमचं एकट्याचं न राहता आपलं होईल ना। पिंकी मधूला सांगते की माझ्या तोंडाकडे काय बघतेस, तुला ज्याला कोणाला फोन करायचा आहे लाव फोन। पिंकी मुद्दाम आता मधूला डिवचत असते। ती म्हणते की काय झालं, हिम्मत होत नाहीये का? झालं ना आता टाय फिस। पिंकी आता उठते आणि मधूजवळ येते। तिला सांगते की मी तुझी हेल्प करते। त्यानंतर ती मधूचा हात जबरदस्ती पकडते आणि ती सांगते की आता फ्युचर इतकं पुढे गेलं आहे ना की अशा टेक्नॉलॉजीचा असा वापर होतो हे आपल्याला कळलंच आहे। आणि मधूचा फोन ती अनलॉक करते। पिंकीने मधूचा फोन अनलॉक करून तिच्याच समोर आता शकुंतलाला फोन लावलेला असतो। फोन लावल्यानंतर मधू तिला आता फोन मागत असते, परंतु पिंकी काय फोन देत नाही। तेव्हा फोन रिसीव केल्यानंतर शकुंतलाजी म्हणतात की बोला मैनाराणी, आता आमच्याकडे काय काम काढलं? मधू आता पिंकीच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि साऊंड कमी करून आता ती शकुंतलाशी बोलते। मधू आता घडला सगळा प्रसंग शकुंतलाला सांगत असते की कशी पिंकी आली, त्यानंतर पिंकीने स्वतःचा अधिकार मागितला। ती स्वतः सांगते आहे की कृष्णा तिच्या नवऱ्याला घेऊन पळून गेले आहे। खरं तर पिंकी आणि कृष्णा म्हणजे चिंदूचा प्लॅन असतो। तर त्यानंतर आता राघवने स्वतःहून सांगितलेलं असतं पिंकीला की तुम्ही तिथे पोलीस स्टेशनमध्ये जा आणि ऑफिशियली कंप्लेंट करून तुमच्या नवऱ्याचा शोध घ्या। परंतु पिंकीने तिथे स्वतःची एक अट ठेवलेली असते की जर आता कृष्णा परत नाही आली तर पती बदले पती हवा। घडला सगळा प्रकार आता मधूने शकुंतलाला सांगितल्यानंतर मोठ्या माझामध्ये आता शकुंतला सांगतात की असं आहे का, दे त्या पोरीला फोन दे। तर माजुर्डी मधू सुद्धा आता पिंकीला मोठ्या तोऱ्याने सांगते की घे बोल आता। मधू मुद्दाम आता पिंकीच्या समोर फोन ठेवते आणि त्यानंतर तिला म्हणते की काय झालं, घाबरलीस? तेव्हा आता पिंकी मधूच्या हातून फोन हिसकावून घेते। तर तिकडून आता शकुंतलाजी या पिंकीला धमकी देतात। ते म्हणतात की काय गये, तुझी नाटकं बंद कर, ते रत्नपारखे आमचे व्याही आहेत। शकुंतलाला आता समोर फोनवरती नक्की कोण मुलगी आहे हे माहिती नसल्याने ती तिला डायरेक्ट धमकी देते। ती म्हणते की आत्ताच्या आता तुझं सगळं काही सामान गुंडाळायचं आणि तेथून निघून जायचं। आता शकुंतला बोलली म्हणजे विषय फुल स्टॉप। तेव्हा आता मधू सुद्धा भ्रमातच असते। तिला वाटतं की आता शकुंतलाने धमकी दिली आहे म्हटल्यानंतर पिंकी आता तेथून पळ काढेल। पिंकी आता थोडा वेळ ते काही न बोलता मधूला मजा घेऊ देते, परंतु त्यानंतर पिंकी जबरदस्त असा बॉम्ब फोडते। तर ती शकुंतलाला म्हणते की नमस्कार शकुंतलाजी, मी पिंकी युवराज धोंडे पाटील, आडगाव फ्रॉम सातारा। आता आपली स्वतःची खरी ओळख पिंकीने सांगितल्यानंतर इकडे शकुंतलाला घामच फुटतो आणि एवढ्या मोठ्या तोऱ्याने आता जी शकुंतला धमकी देत असते ती झटक्यात उठून उभीच राहते। शकुंतला तिथे आता पिंकीला म्हणते की पिंकी मॅडम आहोत तुम्ही? तेव्हा आता इकडे राघव आणि मधू दोघांनाही मोठा झटका बसतो। तर पिंकी सांगते की होय आम्हीच, मी स्वतःच फोन लावला तुम्हाला तुमच्या या मनुराणीच्या फोनवरून। इतका वेळ धमकी देणारी शकुंतला तिथे आता नमते घेते आणि पिंकीची विचारपूस करायला लागते। ती म्हणते की काही महत्त्वाचं काम होतं का तुमचं? त्यावरती पिंकी सांगते की हा, ते जरा महत्त्वाचं काम होतं म्हणूनच आले तुमचे व्याही रत्नपारखींच्या घरी। पिंकी आता शकुंतलाला म्हणते की येता काय तुम्ही? तेव्हा आता शकुंतला सांगते की होय मॅडम, मी लगेचच निघते, आता काय निघालेच आहे। तेव्हा आता पिंकी सांगते की या या,
वाट बघते मी तुमची. फोन ठेवल्यानंतर मधू आता पिंकीच्या हातून फोन हिसकावूनच घेते. पिंकी तिथे मधू आणि राघवला सांगते की काय आहे ना, आम्ही फक्त आमची अर्धीच माहिती तुम्हाला दिली. आता आम्ही फुल अँड फायनल आमचा इंट्रो करून देतो. तेव्हा आता पिंकी जबरदस्त खुलासा करते, तेही स्वतःबद्दल. ती सांगते की मी आमदार पिंकी युवराज धोंडे पाटील फ्रॉम आडगाव सातारा. पिंकी आमदार आहे म्हटल्यानंतर राघव मधूला मोठा झटकाच बसतो. पिंकीने आता मधूची बोलतीच बंद करून टाकलेली असते. पिंकी आता स्वतःचा इंट्रो करून तेथून उठून जाते. तर मधू पटकन आता राघवकडे येते. त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला सांगते की राघव, अरे ही बाई तर हिच्या पोझिशनचा गैरफायदा घेते आहे, परंतु तू अजिबात काळजी करू नको. शकुंतला जी येत आहेत ना, ते आल्यानंतर सगळं ठीक करतील. इतक्यात आता पिंकीने त्या दोघांच्या मध्ये काटे आणलेले असते. मधू जोराची डचकते आणि पिंकीकडे पाहते. तर पिंकी आता राघवपासून मधूला 4 हात लांब राहायला सांगते. त्यावर ते आता राघव चिडतो आणि पिंकीला सांगतो की बिहेव युअर सेल्फ. त्यावर ते आता पिंकी सुद्धा राघवला उत्तर देते. ती काही गप्पच बसत नाही. ती म्हणते की अहो न झालेले भाऊजी, लेट मी हँडल दिस. पिंकीने आता मधूला चांगलंच फैलावर घेतलेलं असतं. तर पिंकी मधूला म्हणते की तू बायको आहे का यांची. तेव्हा आता मधू म्हणते की व्हॉट नॉनसेन्स, काय बडबडतेस. तेव्हा आता पिंकी सांगते की मग यांच्यापासून 4 हात लांब राहत जाना. आल्यापासून बघते की सतत यांच्या अंगचटीलाच जातेस तू. त्यावर ते आता मधू पिंकीला म्हणते की तुला काय करायचं आहे, तुझं तुझं बघ ना तू. त्यावर ते आता पिंकी सांगते की आता मी फक्त तुला प्रश्न विचारणार आणि तू माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. जर आता माझ्या नवऱ्याचा या सर्चिंगमध्ये जर शोध नाही लागणारा तर हे माझे हस्बंड होणार. तेव्हा आता मधूला धक्का बसतो. तर पिंकी मधूला धमकवत असते. ती सांगते की हे बघ, मी जे काही सांगते आहे ना ते लक्षात ठेवा आता. तर पिंकीने आता मधूला ती काठी पकडायला लावलेली असते दुसऱ्या टोकाला. तेव्हा आता मधू काठी पकडते. तर ती राघवला सांगते की न झालेले भाऊजी, तुम्ही काठी पकडायची काही गरज नाही आहे, म्हणजे तुम्ही सेफ डिस्टन्समध्ये आहात. मधू आता काठी खालती घेणार तेव्हा पिंकी तिला ओरडते. पिंकीला आता मधू खूप घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर काही वेळाने आता शकुंतला रत्नपारखेंच्या घरी आलेली असते. तेव्हा ती पिंकीला विचारते की बोला मॅडम, मी नक्की काय करायचं आहे. तेव्हा आता पिंकी सांगते की हे जे राघव रत्नपारखे आहेत ना, त्यांच्याशी मला मॅरेज करायचं आहे, परंतु ही तुमची माजरीन मला सतत आडवी येते आणि तुमच्या जीवावरती ही मलाच चॅलेंज देते, माझ्याशीच पंगे घेते. आता ही पण येते आणि मी पण येते. आत्ता मला सांगा शकुंतलाजी, तुम्ही नक्की माझ्यासोबत काय करणार आहात, करा काय करायचं ते. तेव्हा आता शकुंतला पिंकीला घाबरते आणि पिंकीला सांगते की काय आहे ना मॅडम, तुम्ही सकाळी मला फोन केला, परंतु मी बोलल्यानंतर फोनवरून कोणी बोललं नाही ना, त्यामुळे मला कळलंच नाही की त्यात तुम्ही आहात म्हणून. पिंकीने आता जो काही शकुंतलाचा माज तोरा जो उतरवलेला असतो ना, ते पाहून रुक्मिणी मात्र खूप खुश असते. तर शकुंतला तिथे आता पिंकीला सांगते की हे बघा पिंकी मॅडम, आता आमची चूक पोटात घाला आणि तुमच्या मेमरीतून हे सगळं काही डिलीट करा. त्यावरती पिंकी सांगते मेमरीतून डिलीट करू, ठीक आहे केलं, माफीचं काय. तेव्हा आता शकुंतला माफी मागते. तर पिंकी सांगते की तुम्हाला माफ केलं, परंतु हिचं काय. तेव्हा आता शकुंतला सांगते की अहो पिंकी मॅडम, तुम्ही लहान अडाणी समजणीला माफ करून टाका की, हवं तर आम्ही माफी मागतो त्यांच्या वतीनं. त्यावर ते आता पिंकी सांगते की तुमची माफी मी स्वीकारली, परंतु हिच्या माफीचं काय. आल्यापासून एवढी चुरू बोलत होती आणि आता माफी मागायची वेळ आली तर ढेकर गिळवणी गप्पच बसले आहे. शकुंतला आता तिथे मधूला म्हणते की मैना राणी, अहो माफी मागा की. तेव्हा आता मधू सांगते की मी का हिची माफी मागायची, आणि तसंही शकुंतलाजी, तुम्हाला हिची माफी मागत बसायची काही एक गरज नाही आहे. तेव्हा सगळा जो काही तमाशा चाललेला असतो तो मात्र ऋतुजा हसून सगळ्याची मजा घेत असते. तर शकुंतला आता मुद्दाम इशारे करून डिवचून मधूला माफी मागण्यासाठी भाग पाडत असते. इकडे आता ऋतुजा रेश्माला सांगते की रुबाब बघितला का या बाईचा. तेव्हा आता रेश्मा सांगते ते जाऊ द्या, त्या शकुंतलाचं तोंड बघा. तेव्हा आता ऋतुजा तिची थट्टा करायला लागते. ती म्हणते की त्या बाई पुढे ना त्या बाईच्या ताटाखालचं मांजर झालं आहे अगदी, आणि दोघे आता खदाखदा हसत असतात. मूर्ख ऋतुजा तिथे आता भस्कन मोठ्यानेच म्हणते की मला हे सगळं पाहून ना खूप मजा येते. तेव्हा घरातले सगळेजण तिच्याकडे पाहतात. तर ती पटकन आपली मान खालती घालते. तर इकडे आता शकुंतला माफी मागण्यासाठी मधूला समजावत असते. ती म्हणते की आता तुमच्याकडून खूप मोठी चुकी झाली का नाही, मग त्या चुकीसाठी तरी पिंकी मॅडमची माफी मागा की.
मधू आता शकुंतलाला सांगते की एकतर ही बाई त्या कृष्णाची मैत्रीण आहे, ती कृष्णा हिच्या नवऱ्याला घेऊन पळून गेली आहे आणि हिला काय म्हणे तर 7 दिवसात जर कृष्णा सापडली नाही तर हिला राघवशी लग्न करायचं आहे. काय संबंध आहे हे सगळ्याचा? त्यावरती आता राघव खूप चिडलेला असतो. तो म्हणतो की मला ना हे अजिबात आवडत नाहीये, कोणी उठून येतं आणि सांगावं की माझ्याशी त्याला लग्न करायचं आहे. काय फिल्म सुरू आहे का इथे? तर त्यानंतर राघव सुद्धा चिडलेला असतो. तो पिंकीलाच फैलावर घेतो. तो म्हणतो की आणि आमदार पिंकी धोंडे पाटील, तुम्हाला तर कळायला हवं की जोपर्यंत एखाद्याबाबत पुरावा सापडत नाहीये तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार सिद्ध करता येत नाही. राघव आता पिंकीला जाब विचारतो. तो म्हणतो की तुमच्याकडे आहे का पुरावा की कृष्णा तुमच्या नवऱ्याला घेऊन पळून गेले आहे ते? जर पुरावा नसेल तर सारखं सारखं तोंड चालवणं आत्ताच्या आत्ता बंद करायचं, कळलं? पिंकी आता झटक्यात उठते आणि ती राघवकडे जात म्हणते की ओ न झालेले भाऊजी, तुम्ही तर आता कृष्णाची बाजू घेऊन तिच्या नावाचा जपच सुरू केला. अगदी मखरात बसवलं तुम्ही तिला. त्यानंतर ती मधूकडे जाते. ती मधूला म्हणते की जर कृष्णा माझी पास्टमधली मैत्रीण जर इथे आली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तुझं नुकसान होणार आहे की फायदा? मधू काही बोलणार. मधू म्हणते की तुला काय घेणं देणं आहे? त्यावरती आता पिंकी उत्तर देते की मला ना बॅलन्स शीट टॅली करायचे आहे. आता मधू काही बोलणार इतक्यात शकुंतला मध्यस्थी करते. ती आता पिंकीला झोपाळ्यावरती बसायला सांगते. तेव्हा आता पिंकी पटकन जाऊन झोपाळ्यावरती बसते. तर तेव्हा आता शकुंतला सांगते की मधुराणीबाई, या मॅडम जरी लहान दिसत असल्या ना तरी त्यांची साताऱ्यात कीर्ती खूप मोठी आहे. यांनी ना यांच्या मतदारसंघामध्ये खूप विकासाची कामं केली आहेत. साताऱ्यात अगदी भले भले मोठे यांचे बॅनर लागले आहेत आणि पक्षश्रेष्ठी सुद्धा आता यांच्या कामावरती खूप खुश आहेत. अहो लय उज्ज्वल भविष्य आहे बरं का त्यांचं, त्यांना अजिबात हलक्यात घेऊ नका. त्यावरती आता ती मधू सांगते की हो मग मी काय करू त्यांचं? तर तिथे आता शकुंतला ही मधूला पिंकीची माफी मागण्यासाठी आग्रह धरते. ती म्हणते की अहो मैनारानी, निदान आमच्यासाठी तरी माफी मागा की. तेव्हा आता मधू सॉरी म्हणते. तर पिंकी म्हणते की काय ऐकू नाही आलं? तेव्हा मधू मोठेनेच तिला सॉरी म्हणते. ऋतुजाला मात्र हे सगळं काही पाहून खूप मजा वाटत असते. पिंकीने एका झटक्यात आता मधूचा चांगलाच माज उतरवलेला असतो. पिंकी तिथे आता मधूला सांगते, वराती मागून आलेल्या घोड्यासारखं हे असलं स्वारी आपण ॲक्सेप्ट नाही करणार. हे असं कोणीतरी उरावर इथे दगड ठेवून बोलायला लावल्यानंतर जे बोललीस ना तू, हे तुझं स्वारी अजिबात मी ॲक्सेप्ट करणार नाही. शकुंतला आता स्वतः पुढाकार घेते आणि ती पिंकीला समजावण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. ती म्हणते की आता मोठ्या मनापासून मैनाराणीने तुमची माफी मागितली आहे ना, मग तुम्हीही मोठ्या मनाने माफ करून टाका की. त्यावरती पिंकी सांगते की नाही 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 नाही, आत्ता या तुमच्या मैनाराणीला शिक्षा द्यायची वेळ आली आहे, पनिशमेंट. रुक्मिणी आता खूप चिडलेली असते. ती तिथे पिंकीला सांगते की आता तुम्ही आमच्याच घरात येऊन माझ्याच घरातल्या माणसांना माफी मागायला लावणार, हे खपवून घेणार नाही मी. त्यावरती आता पिंकी उठते आणि ती जा विचारते. ती रुक्मिणीला म्हणते की आता मी आल्यापासून तुमच्या घरातली लोक माझ्याशी कशी वागत होती हे पाहत होता ना तुम्ही, तेव्हा कुठे होतात तुम्ही? त्यावरती आता शकुंतला तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर चिडलेली पिंकी तिला सांगते की अहो कशा बोलतात या? तेव्हा आता शकुंतला कसंबसं आता पिंकीला शांत करते आणि परत झोपाळ्यावरती बसवते. शकुंतला आता पिंकीला सांगते की अहो देवसुद्धा पहिली चूक झाल्यानंतर माफ करतो ना, मग तुम्ही माफ करा की. तेव्हा आता पिंकी चिडते आणि सांगते की मला ना अजिबात तिचा चेहरा बघवतच नाहीये, जा हिला कुठेतरी घेऊन जा. त्यावरती आता मधू चिडते आणि पिंकीला म्हणते की अगं तुला माझा चेहरा बघायचा नाहीये ना, मग तू जा ना आमच्या घरातून, तू का थांबली आहेस? त्यावरती पिंकी आता शकुंतलाला सांगते की बघा कशी जीभ चिरू चालते हिची. नाही नाही, हिला ना शिक्षा एकच, हिने ना दिवसभर किचनमध्ये थांबायचं आणि मी जे काही माझ्यासाठी बनवून मागेल ना ते सर्व काही हिने मला करून द्यायचं. तेव्हा आता रुक्मिणीला मोठा धक्काच बसतो. तर तिथे आता मधू चिडते आणि पिंकीला म्हणते की मी काय तुझे नोकर आहे का? त्यावरती आता पिंकी सांगते की बघा कशी बोलते ही. तेव्हा आता शकुंतला 1 मिनिट मॅडम म्हणते आणि मधूचा हात धरून खेचतच तिला बाजूला घेऊन जाते. ती तिला समजावते. ती सांगते की अहो मैनाराणी, आम्ही जे काही सांगतो आहे ना ते कधीतरी ऐका, थोडंसं सलोख्याने घ्या त्यांच्याशी, खूप मोठी असते आहे ती. मधू आता शकुंतलाला सांगते की ओके ठीक आहे, ऐकेन मी. आणि त्यानंतर शकुंतला पिंकीकडे जाते आणि सांगते की ऐकता येते. तेव्हा आता मधू पिंकीकडे जाते आणि तिला म्हणते की सांग काय करायचं आहे ते. त्यावरती आता पिंकी म्हणते की हां आत्ता कसं बरं. आणि पिंकी आता मेन्यू सांगते की नक्की काय काय करायचं आहे. तर ती सांगते की डाळ भात, त्याच्यावरती साजूक तूप, लोणचं, पापडी आणि त्यानंतर बटाटा भजी, कांदा भजी आणि गुलाबजाम. होईल ना एवढं सगळं? पिंकीने माजुरड्या मधूला आता चांगलंच कामावरती लावलेलं असतं.
पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता राघवला जेवढे प्रश्न पडलेले असतात ते सगळ्यांच्या समोर तो मांडत असतो. तो म्हणतो की कृष्णा एक चोर आहे आणि ही पिंकी आमदार, मग या दोघी मैत्रिणी कशा? त्यानंतर त्याला पडलेला तो पुढचा प्रश्न सांगतो की कृष्णा गोदान मावशी बरोबर इथे पुण्यात राहते आणि पिंकी साताऱ्यामध्ये, मग या दोघे कधी, कुठे आणि कशा भेटल्या? अजून असे असंख्य प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं शोधणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती रुक्मिणी सांगते की म्हणजे आता सगळ्या प्रश्नांसाठी आपल्याला आधी कृष्णाला शोधायला हवं. तर राघव म्हणतो की ते ही आई परत यायच्या आत. तर तोपर्यंत पिंकीने तिकडे आता गोदामावशीला फोन करून सांगितलेलं असतं की राघव भाऊजी तुम्हाला शोधायला बाहेर पडणार नाहीत, हा शब्द आहे पिंकीचा. तोपर्यंत आता पिंकीचं लक्ष दरवाजाकडे जातं. तर तिथे तिला सावली दिसते. तिच्या लक्षात येतं की तिचं बोलणं नक्कीच कोणीतरी ऐकतंय आणि तिच्यावरती पाळत ठेवतंय. लग्नाची बेडी मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.